शिष्यं अस्मद्गुरुं सन्ततमानतोऽस्मि श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तो पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमव्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः एकाञ्चरणसान्निध्यात् भयमुक्तो भ्रमात्मनं ज्ञानात्रेकान् वन्दे यज्ञेशान् गुरुनायकान् नमस्ते शङ्करानन्द कृपालाम्बुजन्मने सविलासमहामोह ग्राहग्रासे कर्मणे सर्वतन्त्रस्वतन्त्राय स्वात्माद्वैतवेदिने श्रीमते शङ्करार्याय वेदान्तगुरवे नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ॐ नमो जियाद्य वेदप्रतिपाद्य जय जय सुसंवेद्य आत्मरूपा आहुस्त्वां विषयः सर्वे देवर्षि नारदस्तथा असितो देवलो व्यास स्वयं चैव ब्रवीषिमि. म्हणजे त्याचं नंतर की सर्व ऋषी लोक तू परमपवित्र आहेस, परब्रह्म आहेस, पवित्र पुरुष आहेस, शाश्वत आहेस, उत्पत्तीरहित आहेस, व्यापक आहेस असं सगळे म्हणत होते म्हणाले. ते तू तू फक्त म्हणतो तसं नाही म्हणे, सगळेच म्हणत होते. म्हणजे देवर्षी म्हणत होते, देवर्षी नारद म्हणत होते, असेच म्हणत होते, देव म्हणत होते, व्यास म्हणत होते. आणि तसं बोलत असताना प्रत्येकी सुद्धा तू देखील तेच बोलत आहेस असं त्यांनी सगळं सांगितलंय. तर यात काय फार काही अवघड नाही आहे. पण आणि काही एक बरी हे प्रतीती येतसे थोडी जे मागे ऐसेच ऋषीवरी सांगितले होते. म्हणजे पूर्वीच आपल्या यानं तू जे बोलत आहेस आत्तापर्यंत किंवा आत्तापर्यंत म्हणलास की नाही, परमब्रह्मपर्यंत धावा वगैरे इत्यादी सगळं सांगितलं की नाही, तर ते सगळं म्हणले त्या प्रकारे एका प्रकारे आपल्याला प्रचिती येते म्हणाले. आता आणि तुझ्या स्वरूपाचं जे महत्त्व आहे ते प्रमाणसिद्ध सांगता येतं म्हणाले. का तर त्याचं कारण असं आहे की जे मागे असायचे ऋषी होई म्हणजे मागे म्हणजे पुष्कळ वेळा ऋषी लोक असंच बोलत होते, तुझ्या संबंधी जे काय बोलत होते असं सगळं सांगत होते म्हणाले. पण सांगितले होते म्हणजे तुझ्या संबंधी बोलत होते. परी तया सांगितली याची साचमण की आता माझे देखतच अंतकरण जे कृपा केली आपण म्हणून देवा. फक्त त्यांनी सांगितलं सगळं जरी असलं तरी मला तेवढं काही खरं वाटत नव्हतं. ते मात्र आता मात्र यावेळेस मात्र ते मला खरं वाटत आहे. ते कशाचं पण खरं वाटत आहे त्यानंतर की माझे देखतच अंतकरण, माझं हे जे अंतकरण आहे ते आता तुला पूर्णपणे साचपणे समजतंय म्हणाले. सगळं सांगितल्याप्रमाणे खरं आहे असं वाटतंय. त्याचं कारण काय तर म्हणे त्याचा स्वतः तू उपदेश केला आहे आणि नुसतं उपदेश केला नाही तर त्याप्रमाणे कृपा पण केलेली आहे. त्यामुळं मी हे सगळं सांगत आहे म्हणाले. एरवी नारद अखंड जवळ आहे तोही ऐसेची वचनी गाय परी अर्थ न बुजवणे ठाणे गीत सुखची ऐको. की नारद सुद्धा पुष्कळ वेळ असं बोललेले की हा उत्पत्ती रहिते वगैरे वगैरे. पण त्याचं काय होतं की त्या पूर्ण त्याचा जो अभिप्राय आहे ते काय मला काही माहीत नसायचं म्हणाले. म्हणून त्याप्रमाणे म्हणजे मी अभिप्राय सांगत होते, सगळं करत होतो, पण ते मला काही त्यात गोड वाटत नव्हती म्हणाले. त्यातील अर्थ कळत नव्हता, फक्त गप्प बसून ऐकायचो, बाकी काही ऐकत नव्हतं म्हणाले. आणि आनंद गाण्याचा आनंद फक्त भोगत होते अशी स्थिती होती म्हणाली. अरे परी अर्थ न बुजवून ठाय गीत सुखची ऐकू. कारण त्यावेळी मला त्यात काही राहणं शक्य नव्हतं आणि त्यामध्ये मी हे पण नव्हतं म्हणाले, म्हणजे शहाणा पण नव्हतो. त्यामुळे गाण्यातील सिद्धांत जे आहे सिद्धांतपेक्षा स्वर, ताल आणि शब्द यावरच माझं फक्त लक्ष होतं म्हणायला. काही याच्यावर लक्ष नव्हतं. म्हणजे त्याचं असं आहे की खूप जरी सगळ्यांनी सांगितलं असलं जोपर्यंत ते खरं वाटत नाही किंवा जे खरं पटत नाही तोपर्यंत त्या ह्याचं काही खरं नसतं. एखाद्याने शब्द सांगितले सगळे एखादे तर त्यावेळेस तेवढं हा उत्पत्ती रहित आहे, विभू आहे असं सगळं म्हणणं म्हणजे ठीक आहे सगळे सांगतायत म्हणून आपणही म्हणतो असं एवढंच वक्तव्य होतं. त्याला काय म्हणता येईल अर्थवाद म्हणतो की आपण अर्थवादामुळे काय होतं की त्याचं महत्त्व कमी होऊन जातं. एकदा अर्थवाद म्हटलं कितीही मोठं कोणी असो त्याला एकदा अर्थवाद म्हटलं की ते सगळं महत्त्व कमी जातं. तसं येते ते तसं म्हणतात ते की मी
पुष्कळ वेळा जरी सांगितलं ते मला कधी असं हे लक्षात नाही आलं की तुझं खरंच मोठे पण माझ्या लक्षातच आलेलं नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की एरवी नारद अखंड जवळ आहे, म्हणजे अखंड नेहमी माझ्याजवळ येत होता, नाही असं नाही, नारद नेहमीच येतात आणि दरवेळेस तो ते काही ना काही सांगतच होते, सगळं माहीत होतं. पण त्या वचनाचं जे खरोपण आहे ते मात्र मला काही पटत नव्हतं असं त्याचा अर्थ आहे. प्रचिती जी आहे ती त्याला येत नव्हती. जी आंधळी ज्यांच्या गावी आहे आपण बी प्रगटले रवी तरी तीही मोत लोकीची घ्यावी वाचुरी प्रकाशकाईचा. म्हणजे जसं एखादं आंधळाचं गाव आहे, त्या आंधळ्याच्या गावामध्ये पूर्ण सूर्य प्रगट झाला, सूर्य प्रगट जरी झाला तर त्यावर सूर्याचं काही हे समजत नाही ना, त्याला हेच नसतं, कोणतं काय म्हणतात त्याला, आपलं हे प्रकाशात दिसत नसल्यामुळं त्याला त्या उन्हाचं काहीच नसतं. त्याप्रमाणे म्हणाले त्या सूर्याचं ऊनच अंगावर घ्यावं, त्याशिवाय अधिक जास्त प्रकाश जसा त्याला पोचणार नाही. त्याप्रमाणे सगळा कितीतरी तुम्ही उपदेश केला तरी मला काही त्यातलं काही कळत नाही असं त्याचा अर्थ आहे. म्हणून देवी देवर्षी अध्यात्म गाथा आहात रागा गंगेसी म्हणजे मधुरता तेजी फार एव चित्ता न लगे चित्त काही. त्याप्रमाणे देवर्षी अध्यात्म गीत पुष्कळ गात असले तरी काय म्हणाले त्यामध्ये एवढं होतं की त्यातलं जे महत्वाचं गाण आहे त्याकडे लक्षच नव्हतं. त्याच्यातलं फक्त वरवरचं जे होतं, कोणतं वरवरचं म्हणजे शब्द स्वर ताल वगैरे याच्यामध्ये माझं लक्ष होतं. म्हणून ते म्हणजे आहात रागा गंगेसी मधुरता, म्हणजे काय देवी हे जरी घातलं अध्यात्म गीत जरी घातलं गात असले तर त्याच्यामध्ये काय होतं म्हणाले यमकल्याणाच्या रागामध्येच माझं लक्ष होतं. म्हणजे त्याच्यानंतर आलाप स्वरांचा आलाप वगैरे याच्यामध्येच होतं किंवा शब्दाची बुद्धी तेवढ्या याच्यावरच होतं म्हणाले. बाकी खूप असं श्रम करून ते काय बोलतोय ते ऐकावं असं काही आम्हाला वाटत नव्हतं म्हणाले ते सांगतात. परंतु त्यातील कोणताही अर्थ आणि त्यातला कोणताही अर्थ माझ्या चित्ताला स्पर्शच करीत नव्हता असं ते म्हणतात. म्हणून तेवी फावे एर चित्ता न लगेची काही. पण तरी तो म्हणे पै असिता देवलाची बी मुखे एवं विधा तू ते ऐके तरी ती बुद्धी विषय विखे घारिली होती. म्हणजे असित आणि देवल या ऋषीवर्यांनी मुखाने सांगितलं की तू परब्रह्म आहेस म्हणून, त्याच्यानंतर परमधाम आहेस असंही सांगितलं, त्या स्वरूपाचा तुझा बोधही केला म्हणाले. पण तुझ्या संबंधी ऐकलं पण हे सगळं नाही असं नाही. तर त्यावेळेस काय होतं की माझी बुद्धी विषय विचारामध्ये असल्यामुळं त्या ठिकाणी याची खरी मला ओळखच पटत नव्हती. त्याचं ते सगळ्यांनी सांगितलं नाही असं नाही. म्हणून त्यांनी आहुस्ताम ऋषय सर्व या सगळ्यांनी सांगितलं की असितो देवला व्यासा हे सगळ्यांनी सांगितले की तू कसं आहेस परब्रह्म आहेस, परब्रह्म आहेस, उत्पत्ती रहित आहेस ना, व्यापक आहे, सगळं सांगितलं नाही असं नाही. पण विषय विकामुळं विषयाचं त्याच्या ठिकाणी खूप प्रेम होतं आणि एखादा विषय जर एकदा नाही झाला की त्या प्रमाणावर त्याला काही खरं वाटत नाही कुणालाही. किती खरं वाटलं तरी त्यात काही नसतं असं अशी एखादी परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं. म्हणून विषय काय म्हणतात ते विषय विखे म्हणजे विषयाचं विष असा त्याचा अर्थ आहे. विषयाचं तसं विष असतं की नाही, त्या विषयामध्ये मी एकदा बुडलो त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणून त्यामुळे त्या ठिकाणी बुद्धीच संचलन करत नाही, म्हणजे बुद्धीच काम करत असं त्यांचा अर्थ आहे. म्हणून विषय विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाची झाला. वस्तुता पाहायला गेलं तर काय म्हणाले की विषयरूपी विषयाचं सामर्थ्य असं आहे की परमार्थ गोड जरी असलं तरी तो कडू लागतो. त्या ठिकाणी विषय असते ना, ते यांनी पण म्हटलंय की काय जे विषय असतात की नाही, स्वात्मानं तेन स्वेन रूपेन कुर्वन्ति. स्वात्मानं त्याच्यामध्ये भामतीमध्ये सांगितले की काय करतात पण विषय जे असतात सगळे ते सगळे स्वात्मानं स्वेन रूपेन कुर्वन्ति, म्हणजे स्वतःच्या रूपामध्ये ते दाखवतात तुम्हाला. म्हणजे त्याला स्वतःला कोणाने म्हणजे त्याचं जे हे आहे त्याचं मूळ स्वरूप आहे त्याच्या स्वरूपाला नाही दाखवत. ते काय करतात विषयाचं जसं रूप असेल त्या रूपानं ते त्या ठिकाणी बघत राहतात म्हणाले. त्याप्रमाणे ते म्हणजे विषय विसन्वंती अवबुद्धंती स्वात्मानं स्वेन रूपेण विषयी कुर्वन्ति असा एक ते काय करतात. विष नावाचा जे धातू आहे विषयाचा दोन अर्थ आहे की अवबुद्धंती म्हणजे ते बांधतात त्याला,
त्यामुळे विषय म्हणजे काय, विसन्नती ती अवबंधनती. विषय म्हणजे काय, विसन्नती म्हणजे अवबंधन करतात. ते अवबंधन करतात म्हणजे त्याला बांधून ठेवतात. म्हणजे जसं, आणि मग त्यानंतर काय करतात ते स्वात्मानं, आणि मग त्यानंतर काय करतात ते की स्वतःच्या आपल्याला जो आवडतो त्या रूपामध्ये त्याला दाखवतात आणि त्याप्रमाणे करतात म्हणाले. म्हणजे जसं आता उदाहरणार्थ चहा असेल तर चहाची ज्यावेळेस वेळ होते त्यावेळेस बरोबर आपल्याला हे आठवते की ते काय आठवतं, त्याचं कारण ते आहे की स्वात्मानं स्वेन रूपेण निरूपण कुर्वन्ति. ते आपल्या रूपामध्ये त्याला दाखवतात, हा मी आहे असं आहे, मग ते त्याप्रमाणे करतात. असे अनेक प्रकार आहेत. त्यामुळे त्यांनी सांगितलं की विषयाचा परिवार इतका भयंकर आहे म्हणाले की गोड परमार्थ आहे वस्तुता. खरं म्हणजे परमार्थ हा सर्वात गोड आहे खरं करायला गेलं, पण कोणालाही एकाला आवडत नाही अशी स्थिती गेली. किती परमार्थ म्हणलं काही म्हणलं तरी, म्हणजे तुम्हाला मी सांगतो, आता आपल्याकडे काय झालंय, आता आपल्याकडे 2-4 दिवसात थोडी जास्त गर्दी आहे की नाही. इतकी दिवस काय गर्दी नव्हती. त्याचं मूळ काय आहे, ते मूळ हेच आहे काय की जी आता ह्याच्यातलं जे सर्वात चांगलं गोड वाचलेला हा गीता आहे. गीता त्यातही ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी सारखा कोणता ग्रंथ नाही असं म्हणतात, सगळे म्हणतात की नाही. पण कोणीतरी ऐकतं का, कोणी ऐकायला येत नाही. काय येत नाही ते आता आपण ते ललिता सहस्रनाम शिकवायला सुरुवात केली म्हणून थोडं आलेलं आहे. म्हणजे त्याला जे पाहिजे आहे ते काय पाहिजे की त्याला आपला स्वतःचा स्वार्थ पाहिजे. हे लक्षात घ्या. स्वार्थाला जर असेल तर ते सगळं करायला तयार आहे. जर स्वार्थ नसेल, काहीच नाही, काही ऐकायचं, फक्त आपलं ऐकायचं आहे असं जर म्हटलं तर कोणी येत नाही. त्यातलं म्हणून विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू. जो कडू आहे विषय तो सुद्धा गोड होतो म्हणाले. केव्हा जीवासी झाला, तो म्हणाला ज्यावेळेस तुझ्यासारख्यांची माझ्यावर कृपा होते त्यावेळेस तो कडू विषय सुद्धा कसा होतो, गोड होतो म्हणाले. ते म्हणाले ते म्हणतात. आणि हे अनेकांचे काय सांगावे, रावळ आपण जी येऊनी व्यास देवे, तुझे स्वरूप आगवे सर्वदा सांगिजे. काय अजून काय सांगावं म्हणाले तुला, आणि दुसऱ्या कोणाचं ते काय सांगायचं म्हणाले. सर्वात म्हणजे स्वतः व्यासदेवाने येऊन सांगितलेलं आहे. तिथे तर सोडून द्या, असे तर देवल तर झालं, पण व्यासाने सुद्धा सांगितलेलं आहे काय की तुझं संपूर्ण स्वरूप सांगितलंय मला. खरं म्हणजे त्यावेळेस सुद्धा मला तेवढं स्वरूप सांगून सुद्धा, म्हणजे व्यासांनी सुद्धा सांगून सुद्धा मला लक्षात येत नव्हतं, असं त्याचा अर्थ आहे. मग काय म्हणतात, तुझे स्वरूप आगवे सर्वदा सांगितले. म्हणजे हे एकदा दोनदा नाही सांगितलं, त्यांनी खूप वेळा सांगितले. सर्वदा सांगितले म्हणजे काय, ज्या ज्या वेळेस ते आले त्या वेळेस त्यांनी तुझं सगळं परब्रह्म वगैरे आहे असं सगळं सांगितलेलं आहे. पण ते सुद्धा मला काही हे नव्हतं असं त्याचा अर्थ आहे. तरी तो अंधारी चिंतावणी देखील जे बी नवे या बुद्धी उपेक्षिला पाठी दिनोदयी ओळखीला होय म्हणून. परंतु ते कसं आहे, म्हणजे ते सगळं सांगणं कसं आहे की म्हणाले एखाद्या अंधारामध्ये चिंतामणी पाहावा. म्हणजे चिंतामणी मठ हे असते की नाही, मग काही चिंतामणी मणी हां, कारण म्हणजे मणी असं म्हणता येत नाही, एक दगड असतो. दगड जो आहे म्हणजे हे जर असेल ना, मणी जर असेल तर तो काय असतो की तो अंधारात प्रकाशतो. त्यामुळे यांनी तो असा हे दिलेलं नाही. त्यांनी काय सांगितलं, परी अंधारे चिंतामणी देखील. म्हणजे जरी चिंतामणी आहे, परत आहे, सगळं आहे, पण तरी सुद्धा काय करतो ना आपण, तो चिंतामणी नाही असं समजतो म्हणाले. का, तो भ्रमाण. आणि मग केव्हा होतं, ज्यावेळेस पूर्णपणे दिनोदय होतो त्यावेळेस त्याला ओळखतो. तसं आहे म्हणाले ते. तसं ते म्हणतात म्हणाले. परी पाठी दिनोदय ओळखला, म्हणजे दिनोदय म्हणजे सूर्योदय झाल्यानंतर मग त्याला ओळखता येतं, तोपर्यंत नाही ओळखता येत. होय म्हणून तैसे व्यासादिकांची बोलणी तिया मदपाशी चित्रत्ताची या खाणी परी उपेक्षिलिया जात होती तरणी तुझं विण कृष्णा. तर काय म्हणाले, त्याप्रमाणे कृष्णा म्हणाले व्यासादिकांचे जे भाषणं होते वस्तुतः ते खरं म्हणजे ज्ञानरत्न होते, चिंतनरत्न होते. काय, चित्रत्नाची या खाणी, चित्रत्नाची या खाणी म्हणजे पूर्णपणे विद्वत्तापूर्ण असं खरं भाषण वगैरे होतं म्हणाले त्या सगळ्यांचं. पण माझं काय होतं त्यावेळेस, जवळ होतं सगळं, भाषण समजत होतं सगळी सुद्धा, पण तू अज्ञानात असल्यामुळं, तू सूर्यातून
तू रूपी जो सूर्यवाचून अज्ञान अंधकार आहे की नाही, त्यामुळे काय होतं की संपूर्ण आम्ही त्या ह्याचं उपेक्षा करत होतो म्हणाले दरवेळेस. म्हणून परी उपेक्षिल्या जात होती तरणी, तर दरवेळेस आपण काय करायचो, उपेक्षा केल्या जायचो म्हणाले. तुझं वेळेस कृष्णा, तुझं शिवाय त्याला काय करत होतो, आम्ही उपेक्षा करत होतो असा तुझा अर्थ आहे. म्हणजे आत्ता म्हणता येते ती काय की तू खरोखरच परब्रह्म आहेस, हे आत्ता मला समजायला लागले, असा त्याचा सगळा अर्थ आहे. सर्वमेत नृतम म्हणणे यन्मा वदसी केशव नाही ते भगवान व्यक्ती विदुर देवान दानवा, हे आत्ता मला कळते म्हणाले की तू जे सांगत आहेस ते सगळं सत्य आहे. सर्व एतत् ऋतम म्हणणे, हे सगळं जे सांगत आहेस ते सगळं काय ऋत आहे, म्हणजे काय सत्य आहे असं ते म्हणतात. यन्मा वदसी केशव, जे काही तू मला बोलतोय ते सगळं मला आत्ता पटतंय म्हणाले. कारण काय की हे भगवान व्यक्ती तुझे स्वरूप म्हणजे भगवान व्यक्ती देवा म्हणजे त्या देव सुद्धा त्याला तुला समजू शकत नाहीत, न विदुहू आणि न दानव सुद्धा तुला समजू शकत नाहीत म्हणाले. ते आता सांगतात ते आता वाक्य सूर्य करत तुझे ठाकले आणि ऋषींनी मार्ग होते जे कथिले तया आघवेयांची फिटले अनोळखपण. त्याचा अर्थ म्हणतात की तुझ्या वाक्यरूपी सूर्याची किरण ज्यावेळेस सगळीकडे अशी पसरली त्याच्यानंतर तेव्हा आणि त्यानंतर मग मला लक्षात आलं काय की जे आणि ज्या ऋषींनी जो आपल्याला मार्ग सांगितला आहे तो संपूर्ण ओळख मला पटत आहे आणि त्यातला अनोळखेपणा मला आत्तापणे अनोळखापणा फिटला आणि आपली आता ओळख आलेली आहे असा त्याचा अर्थ आहे. ते म्हणतात जी ज्ञानाचे बीज तयाचे बोल माझी हृदय भूमिकी पडिले सकोल वरी एक कृपेची जाहली ऊल म्हणून संवाद फळेसे उठले. एवढंच कशाला म्हणायचं म्हणाले, जी ज्ञानाची भाषणं आहे म्हणजे ऋषींची जी भाषणं होती किंवा ज्ञानाची बीज होती म्हणाले सगळं ते सगळे आता काय करते, आता मात्र खोल अशा जमिनीमध्ये रुजलेत म्हणाले. म्हणजे माझ्या आपल्या हृदयाच्या जमिनीमध्ये ते रुजलेले आहेत असा त्याचा अर्थ आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा एवढंच नाही तर त्या पुन्हा कसं झालं म्हणाले की तुझ्या कृपेची ओल झाली आणि त्यामुळं आजपर्यंत तो जो बीज होता ते आता त्याचा वृक्ष होऊ लागलेला आहे असा त्याचा अर्थ आहे. उंच वाढत आहे असा त्याचा अर्थ आहे. अहो नारदादिका संता त्यांची या उक्तिरूप सरिता मी महोदती झालो अनंत संवाद सुखाचा. ते काय म्हणतात, नारदादिक जे संत आहेत ते सगळेच्या सगळे कसे उक्ती, त्यांची जी उक्ती आहे ती म्हणजे कोणती, ती उक्ती नुसती नाही तर ती उक्तीरूपी नदी आहे. त्याचा अर्थ नदी सरिता म्हणजे त्यांची या उक्तिरूप सरिता म्हणजे त्यांच्या उक्तीच्या सरिता असलेली. आणि मी स्वतः कोणी म्हणाले तर मी स्वतः अत्यंत महोदती झालोय म्हणाले, म्हणजे चांगला सागर झालेलो आहे त्या सगळ्याचा. कशामुळे म्हणाले तर संवाद सुखाचा. संपूर्ण आता संवाद आपल्याकडे चांगला होतोय ना त्यामुळे मी महोदती झालोय असं ते म्हणतात. म्हणून अहो नारदादिका संता त्याची या उक्तिरूप सरिता मी महोदती झालो अनंता संवाद सुखाचा. प्रभू आगवेण येणे जन्मे जिये पुण्य केले मी या उत्तमे तयांजीन ठकतीची अंगी कामे सद्गुरु तुवा. त्याचं म्हणतात की प्रभू असं म्हणतात की अनेक जन्मामध्ये आता या जन्मात म्हणून नाही मागच्या अनेक जन्मामध्ये काहीतरी उत्तम कर्म केलेले असले पाहिजे, उत्तम पुण्य केलेलं असलं पाहिजे. त्या पुण्याच्या बळावर माझं सगळे कामं होत आहेत का, कारण त्याचं कारण असेल की सद्गुरू असलेला तू, इथं त्यांनी सरळ सद्गुरू म्हटल्या, सद्गुरू तुवा म्हणजे सद्गुरू असलेला तू काय केलं की त्याप्रमाणे संपूर्णपणे काय केलं, सद्गुरूच्या रूपाने येऊन मला त्याप्रमाणे सगळं हे केलं म्हणाले. प्रत्येक काय म्हणतात त्याला गीतेचा संपूर्ण उपदेश तू त्याप्रमाणे केला म्हणाले. त्यामुळे आता तुझी प्राप्ती एकदा मला झाली की त्या ठिकाणी आता काही कमी शिल्लकच राहिलं नाही. सर्वात महत्वाचं काय फळ आहे ते म्हणजे सद्गुरू मिळणं फार महत्वाचं फळ आहे. सद्गुरू म्हणजे पूर्णपणे असणारा, कारण यांनी जे केलेले फळ ते प्रत्यक्षपणे त्याला सांगितले ना की म्हणजे आपण मागे पण म्हणलो की नाही सद्गुरू म्हणजे काय करायचं तर ते आपलं आत्मागुरू वगैरे ते सगळे सांगितलं. त्यातला सद्गुरू हा स्वतःचा अगदी खरोखर अर्थ जर पाहिला तर जो त्या तत्त्वमसी या वाक्याचा उपदेश करतो तोच गुरु खरा. बाकीचे सगळे गुरु थोडे थोडे ठीक आहे पण खरा गुरु जर बनला तर पुढे जो तत्त्वमसी याचा वाक्याचा उपदेश करतो तो. तर तसं आत्ता तत्त्वमसीचा वाक्याचा उपदेश तू केलेला आहेस
त्यामुळे ते म्हणतात की मला हे काय झालेलं आहे की मला हे संपूर्ण अनेक जन्माचं मी पुण्य केलं त्यामुळे मला तो प्राप्त झालेला आहे, बाकी काही नाही म्हणाले. म्हणून ते म्हणतात त्या ठिकाणी म्हणतात की त्यामुळे आता माझं कोणते काम शिल्लक राहिलेलं नाही आहे. की त्याचं कारण असं पुन्हा एकदा सांगते की म्हणजे तयाची रक्त सुधारण म्हणजे काय, पुन्हा सांगतात की अनंत जन्मामध्ये केलेलं जे पुण्य आहे त्या पूर्ण पुण्यफळाचं फळ म्हणून जर काय असेल तर काय, तर सद्गुरु रूपातनं तुझी प्राप्ती होणं हे महत्वाचं आहे. सद्गुरु रूपानं तुझी प्राप्ती होणं हे महत्वाचं आहे. मग एरवी वडिलांचे मुखे मी सदा तुझे कहाणी ऐके परी कृपाने केजीची तुला एके तव नेहमी काही. त्याचं ते म्हणतात एरवी वडिलांच्या आजोबांच्या इत्यादी मुखानं मी पुष्कळ वेळा तुझं ऐकलेले, तुझी कीर्ती पुष्कळ वेळा ऐकलेली नाही असं नाही. आता यांनी म्हणलं की आळुस्ताम ऋषेश सर्व या सगळ्या दृष्टीनं सगळ्यांनी म्हणलं ते नाही असं नाही, पण तरी सुद्धा म्हणाले पण त्या तू एकट्यानं कृपा केली असं आत्तापर्यंत कधी झालं नाही, पण यावेळेस मला आत्ता मात्र कृपा केली आहे, हा महत्वाचा फरक आहे म्हणाले. त्यामुळे तोपर्यंत मी काही जाणत नव्हतो पण आत्ता तू कृपा केलीस ना, त्यामुळे मी आता काय करतोय मी पूर्णपणे तुला सद्गुरु रूपानं पाहतोय म्हणाले, अन्य कोणा रूपानं पाहत नाही असं ते म्हणतात. म्हणून हे भाग्य जे सानुकूळ जालिया केली उत्तम सदा सफळ तेसे श्रुताधीत सकळ गुरुकृपा साच. त्याप्रमाणे म्हणाले जेव्हा दैवानुकूल असतं तेव्हाच खरं म्हणजे प्रयत्न केले पाहिजे, अन्यथा काही खरं नाही. नाहीतर काही वेळा दैवानुकूल नसताना प्रयत्न केले तर ते प्रयत्न फुकट जातात म्हणाले, व्यर्थ जातात. त्याप्रमाणे म्हणाले त्याप्रमाणे मनुष्यानं सुद्धा काही ऐकलेलं किंवा अध्ययन केलं जे काही असेल ते सर्व केव्हा होतं, ज्यावेळेस अध्ययन केलेलं वगैरे फळद्रूप केव्हा होतं म्हणाले, ज्यावेळेस गुरुकृपा त्याच्यावर होते त्यावेळेस.